चला 5 शतकासाठी 25 मिनिटं लावली जाणार आहेत. 5 मिनिटांमध्ये 25 शतक 5 शतक म्हणजे 25 मिनिटांमध्ये 5 शतक संपली पाहिजे. सलामीचे फलंदाज विनोद आणि दिनेश हे दोन सलामीवीर आलेले आहेत. सलामीचे फलंदाज दिनेश आणि विनोद आणि सलामीचं शतक घेऊन येतो गोलंदाज तो देखील दिनेश आहे. बघा दोन नावाचे आहेत की दिनेश फलंदाज आहे, गोलंदाज देखील दिनेश आहे. मात्र दिनेश कोणता दिनेश इथं सफल ठरतोय. सामन्याला सुरुवात होते. जोसेफ रॉड्रिग्सचा इशारा आलेला आहे. पहिला चेंडू दिनेश कोळी घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज दिनेश पंधारे या फलंदाजासमोर. दिनेश पंधारे आणि विनोद पंधारे दोन बंधू आहेत. हे बघा 3:45 झालेले आहेत. 45 मिनिटांमध्ये टाइम लावलं गेलेलं आहे. पहिला चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय फायनलच्या दिशेने. शतरक्षक मनोहर तिथं उभा आहे. त्याच्याकडून थोडं खराब शतरक्षण होते. बॅकअप केला जातोय लॉईड यांच्याकडून. आणि बघा काय अचूक फेक आहे. मात्र थोडा डिफ्लेक्स झालेला आहे तरी देखील एकच धावेवर समाधान आहे. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे असं म्हणजे सुरुवात झालेली आहे. बघा दोन बंधूची जोडी मैदानामध्ये आहे. एक लॉईड आणि दिनेश आणि दुसरे ते दिनेश आणि विनोद. दोन बंधू दोन संघामधून 4 असे खेळाडू आहेत जे बंधू आहेत. आणि लेग अंपायर चंद्रकांत आहेत. येस मालवणी गावदेवी स्पोर्ट्स संघाचे चंद्रकांत हे लेग अंपायर आहेत. पुढचा चेंडू अंडर राईज खेळला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. शतरक्षण तिथं उभं आहे. चांगलं शतरक्षण निशाणे याच्याकडून झालेलं आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला जाते. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवर. विनोद यांनी आपली 2 धावसंख्येने खातं उघडलेलं आहे. तर दिनेश देखील 1 या धावसंख्येने नॉन स्ट्राईकवर उभा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतो. हो चांगला चेंडू अपील केली जाते. फलंदाज इथं बाद ठरवला गेलेला आहे. विनोद हा फलंदाज इथं बाद होतोय. LBW च्या रूपात इथं बाद होतोय. त्याच्यामुळे फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलेलं आहे. धन्यवाद डीजे. मनोज जी आपण बघितलं तर आपले डीजे वाले सुद्धा चांगले रंग भरताना दिसतात या स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर अशी धून ते वाजवतात. कालपासून बघितलं आदित्य चांगले धुंद वाजवत आहेत. चांगली गाणी म्हणजे जसं पोझिशन असेल तशी इथं ती आपल्या समोर गाणी वाजवताना दिसत आहेत. नवीन फलंदाज नील येतोय. दिनेश यांचा पुढचा चेंडू नील यांच्यासाठी ऑन द राईट चेंडू जातोय. स्वीपर कव्हर मध्ये शतरक्षक मॉरस उभा. 1 धाव पूर्ण केली जाते. अचूक थ्रो येतोय मात्र एकच धाव मिळते. 1 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली 4 या धाव संख्येवर. धाव संख्या 4 झालेली आहे. एक फलंदाजाच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. फलंदाज दिनेश या फलंदाजालाच चांगला एक बिग हिट आडवा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक जयराज कोळी यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला दिला. लास्ट बॉल आहे पहिल्या शतकातील आणि स्ट्राईकवर दिनेश हा फलंदाज आणि गोलंदाज देखील दिनेश कोळी आहे. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट मारा. धावायला सुरुवात करते खाडी एंड कडनं. चेंडूही टाकला जातो. चांगला चेंडू असं म्हणा की थोडा फुल टॉस होता. ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू टाकला गेला होता. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर समाधान मानलं जाते. या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. एक फलंदाजाच्या मोबदल्यात एक फलंदाज बाद 5 धावा झालेले आहेत.
आता बघा दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला इथं वापरलं जातं, तोपर्यंत आदित्य हा एक सुमधुर असं गाणं आपल्या समोर वाजवणार आहे. आणखीन एक आपण बघतोय चांगले दोन आमच्या डीजे आदित्य यांच्या माध्यमातून वाजवलं जाते. होळीचं हे गीत आहे सन आयलाय गो. आणि येणाऱ्या 2 वीक मध्ये मला वाटते सुट्टी असेल, 2 वीक मध्ये टुर्नामेंट नसेल आणि 30 आणि 31 ला शिंपोलीची मॅच असणार. शिंपोली मास्टर यांचं शिंपोलीच्या ग्राउंडवर आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि याचं कारण असं आहे की जी होळीचा सण येतोय आणि तीच धून आपल्या डीजेच्या माध्यमातून वाजली जाते. सामन्याचं दुसरं शतक गोळींसाठी गोलंदाज मनोहर येतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मार, अचूक अशी गोलंदाजी ऑन साइडला फिरवला, अरवे बाटते जातोय. चेंडू शतरक्षक लॉईड याच्या हातात आहे. या शतरक्षकाकडून मिस्टेक कमी आहे, मात्र बघूया दुसरी धाव आणि बघा थ्रो थोडा असं खराब येतोय. त्याच्यामुळे जिथं 1 धाव ते 2 धावेमध्ये कन्वर्ट केला जात आहे. थोडा डिले थ्रो येतोय, लूज थ्रो येतोय, त्याच्यामुळे 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा एक फलंदाज बाद. दुसरं शतक प्रगतीशीर आहे. स्ट्राईकवर दिनेश, नॉन स्ट्राईकवर नील यांनी 1 चेंडूवर 1 धाव काढलेली आहे. तर दिनेश वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूला तो देखील सामोरे गेलेला आहे. धावसंख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर दिनेश या फलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातोय फायनलीच्या दिशेने पंचाच्या जवळ. स्वतः यष्टीरक्षक जयराज कोळी जातोय, चेंडू पकडतोय. एकच धाव, दोन्ही फलंदाज समाधानी झालेले. पुन्हा एकदा 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 7 वरून 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. दिनेश वैयक्तिक 5 या धावसंख्या नॉन स्ट्राईकवर उभा आहे आणि स्ट्राईकवर नील आहे. ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी या मोसमामध्ये केलेली आहे त्याच फलंदाजाला आता आपण बघतोय की स्ट्राईक वरतोय. पनामा कॅप आहे, मात्र कलर त्याचा वेगळा आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ओढला जातोय चेंडू. बघूया स्वतः फॉलो थ्रू मध्ये मनोहर चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या आवाक्या बाहेर होता, त्याच्यामुळे तो सोडतोय. आपण बघतोय की मिडॉनच्या दिशेनं रुपेश उभा त्याच्या हातात चेंडू होते. तो पण दोन्ही फलंदाज 1 धावसंख्येसाठी आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. 9 एक बाद. पुन्हा एकदा मनोहर आपल्या शतकात पुढचा चेंडू, आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू 1 बाउन्स पोहोचतो. यस, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. आणि या 4 धावसंख्येने दिनेश यांनी आपली धावसंख्या पोहोचवली ती 9 या धावसंख्येवर आणि टोटल धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. दिनेश या फलंदाजासमोर ज्यांनी 9 धावा आतापर्यंत केलेल्या आहे. आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, शतरक्षक तिथं उभा आहे. कोण झेल पकडतोय की नाही, तर झेल सुटतोय. एक टप्पा पुढे पडतोय. दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते आणि फक्त 2च धावेवर समाधान आहे. आणि झेल सुटल्यामुळे 2 धावा देखील मिळतात. त्या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. सायमन याच्याकडून थोडं असं ना की झेल थोडा सोपा नव्हता, अवघड झेल होता, पण त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, ट्राय केली होती, मात्र त्या ट्रायवर तो फसतोय. 2 धाव मिळतात. त्या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आता देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि बघूया दोन्ही पंच बघतायत, निरीक्षण करतायत. दोन्ही पंच एका जवळ आलेले आहेत.
पंच सायमन यांच्या सॉरी जोसेफ यांच्याकडून इशारे तर नॉट आउट आहे, याचा अर्थ की इथं या चेंडूवर काही होणार नाहीये. डॉट बॉल जातोय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज मनोहर याला आपला चेंडू टाकण्यासाठी यावं लागेल. दोन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 15. यस, माननीय श्री आपल्या मंडळाचे विश्वस्त आणि पैसर जिमखान्याचे अध्यक्ष मुख्यजी भंडारी साहेबांचं देखील आगमन झालेले आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. शिंपोली मास्टर्स या संघाने 2 षटकामध्ये 15 धावसंख्या केलेली आहे. 15 धावा, फलंदाज 1 बाद झालेला आहे. आपण बघतो पुन्हा एकदा या मंडळाचे विश्वस्त मान्य श्री मुकेशभाई भंडारी यांचं आगमन होताना दिसते. त्यांना विनंती असेल का आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर यायचं आहे. आणि त्यांच्या जोडीला आपण बघतोय मान्य श्री संजयजी भंडारी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेले आहेत. आणि त्यांच्या जोडीला आपण बघतोय प्रशांतजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद हेमंत सर. पुन्हा एकदा बघतोय की आपण लॉगॉनच्या दिशेने चेंडू येतोय. किशोर यांच्या हातात 1 धाव पूर्ण करतो. दोन्ही फलंदाज या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. 16 धावा, 1 फलंदाज बाद. 3रं षटक प्रगतिशील आहे. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश यांनी गोलंदाजीसाठी तयारी केलेली आहे. पहिलाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला गोलंदाज आहे. तोच गोलंदाजी करताना दिसतोय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी देखील अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती. पुन्हा एकदा रुपेश. आता मात्र बेगीड आहे. चेंडू कुठे लँड होतोय बघायचंय, पण क्षेत्ररक्षक जर बघायला गेला तर हा देखील अप्रतिम असा क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातोय. फलंदाज दिनेश देखील इथं 11 या धावसंख्येवर बाद होतोय. याचा अर्थ की 16 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज इथं बाद झालेला आहे. धन्यवाद आदित्य. आपण बघतोय आपल्या व्हीआयपी मंचाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात कोळी अग्री युवा कोळी अग्री एकता समाज मंडळाचे माननीय श्री विश्वस्त माननीय श्री मुकेशभाई भंडारी साहेब. आणि त्यानंतर आपण बघतोय खजिनदार माननीय श्री संजयजी भंडारी साहेब यांचं आगमन होताना दिसतंय. या साईनाथ क्रिकेट क्लब आयोजित मालवणी मास्टर बी टीम आयोजित या मास्टर्स चषक मध्ये माननीय श्री मुकेशभाई भंडारी आणि माननीय श्री संजयभाई भंडारी यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांनी या मंडळाची स्थापना केलेली आहे ते आपण बघतोय विश्वस्त आपण बघतोय मुकेशभाई भंडारी आणि खजिनदार संजयभाई भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाई आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांना बघितलं पण आहे ना तिथं. चला इथं व्हाईट बॉलचा इशारा येतो. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ते 18 या धावसंख्येवर. 18 धावसंख्या झालेली आहे. आपण बघतोय विश्वस्त मुकेशजी भंडारी आणि आपले खजिनदार संजय भंडारी यांचं देखील आगमन. त्यांच्याबरोबर संदीप भंडारी देखील आहेत. मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जातो फर्स्ट लिफ्टच्या दिशेने. क्षेत्ररक्षक रिचर्ड उभा आहे. रिचर्ड यांनी क्षेत्ररक्षण करून पुन्हा इष्टी रक्षकाला चेंडू दिला जातो. 1 धाव मिळते. या 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 20 या धावसंख्येवर.
20 धावसंख्या झालेली आहे. 2 शतक आणि 5 चेंडूचा खेळ झाले. म्हणजे दुसरं शतक आपण बघतो का अखेरीस आलेले. धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू नील या फलंदाजासाठी. मिनेश कुमार माळी नॉन स्ट्राईकवर उभा आहे, मात्र तिथं टॅप केला जातोय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं. कव्हर मधून चेंडू, स्वीपर कव्हर मधून चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण झालेत. मॉरस यांच्याकडून क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 22 या धाव संख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय. 22 धाव संख्या झालेली आहे. सर साहेबांचा सत्कार होतोय. हे आपण बघतोय मंडळाचे विश्वस्त मान्यश्री मुकेशभाई भंडारी साहेब यांचा हा स्वागत सन्मान सत्कार केला जातोय. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बीचच्या वतीने हा सत्कार केला जातो. पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित सत्कारित केलं जाते. हे आपल्याला पाहायला मिळते दृश्य. मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण बघतोय या मंडळाचे खजिनदार मान्यश्री संजयभाई भंडारी यांचा सुद्धा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी यांच्या वतीने हा स्वागत सन्मान सत्कार या मंडळाचे खजिनदार मान्यश्री संजयभाई भंडारी यांचा सुद्धा सत्कार केला जातोय. सामन्याचं 4थं शतक निशाण गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईक वर आपण फलंदाजाला बघतोय निमेश कुमार माळी आणि नॉन स्ट्राईक वर नील फलंदाज आहे. 4थं शतक. 3 शतकाचा खेळ संपतोय. धाव संख्या 22 वर जाऊन पोहोचलेली आहे. सामन्याचं 4थं शतक निशान कोळी घेऊन येतोय. स्ट्राईक वर निमेश कुमार माळी तयार होतोय, ज्याने आतापर्यंत 2 धावा केलेले आहेत. नील वैयक्तिक 5 या धाव संख्येवर खेळतोय. दोन्ही फलंदाजांनी जेवढ्या धावा केले तेवढे चेंडू घेतलेले आहेत. म्हणजे 2 शतकाचा अजूनपर्यंत खेळ बाकी आहे. आणि या 2 शतकामध्ये कमीत कमी भाटी संघाच्या फलंदाजी समोर जर तुम्हाला जायचं असेल तर 2 शतकामध्ये अजून तुम्हाला 25-30 धावा कराव्या लागतील. कारण 50 पर्यंत जर टार्गेट ठेवलं तर भाटी संघ फुल स्ट्रेंथ मध्ये फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. निशान राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिला चेंडू अपील केली जाते. अपीलवर परिणाम नाही, मात्र 1 धाव मिळते की बघायचं आहे. मात्र फलंदाज वेट फॉर द अंपायर सिग्नल नाही सांगतायत. द बॅट पोहोचलेली आहे. 1 धाव मिळते. दोन्ही फलंदाज आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 1 धाव संख्येने धाव संख्या पोहोचलेली 23 या धाव संख्येवर. 23 धावा, 2 फलंदाज बाद. सामन्याचं 4थं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकात पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वर फलंदाज नील हा फलंदाज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला तर ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. रिचर्ड यांच्या हातात 1 धाव पूर्ण केली जाते. रिचर्ड याच्याकडून देखील मी सांगितल्याप्रमाणे की रिचर्ड एक चांगले शतरक्षक आहे. 1च धाव मिळते. या 1 धावेच्या साहाय्याने धाव संख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4थं शतक प्रगतीशीर आहे. धाव संख्या 24. 2 चेंडूचा खेळ झाला. दोन्ही चेंडूवर अवांतर धावा 2 आलेले आहेत. त्याचा अर्थ की अजूनपर्यंत निशाने 2 चेंडू टाकले. दोन्ही चेंडूवर 2 अवांतर धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज करण्यासाठी सज्ज होतोय. शिंपोलीचा सतीश पाटील यांनी इथे यायचे. विश्वस्त मुकेशजी भंडारी तुमच्यासाठी थांबलेले आहेत. शिंपोलीचा सतीश पाटील मंडळाचे विश्वस्त आणि पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष माननीय श्री मुकेशजी भंडारी, त्यांच्यानंतर आपले खजिनदार किशोर संजय भंडारी देखील, त्याच्याबरोबर संदीप भंडारी देखील आलेले आहेत. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जातोय. मात्र 1 धाव संख्येने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 2 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ बाकी आहे. धाव संख्या 25 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा निशान चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4ही चेंडू एकदम टार्गेटवर ब्लॉक होल्ड मध्ये आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 4 चेंडूवर 1च धाव बॅटने निघून आलेली आहे. तर मात्र थोडा अकुर ठप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय काव कॉर्नर मध्ये.
ऑन्सच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली जाते. सायमन याच्याकडून फेकी येते आणि दुसरी धाव घेण्याचा नील तर तयारीमध्ये होता पण त्याला साथ देत नाहीये फलंदाज मिनिश. मात्र एकच धाव दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. लास्ट बॉल आहे चौथ्या षटकातील, खेळण्यासाठी सज्ज होतो तो मिमेश. एक कॅप्टन देखील आहे. या फलंदाजावर थोडं प्रेशर आहे कारण कॅप्टन असल्या कारणाने प्रेशर खाली खेळतोय की काय ते बघायचं आहे. मात्र पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने चेंडू, मात्र रिचर्ड थोडे आता कमी पडताय, तिथे चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने बाउंड्री लाईन जवळ. एक धाव पूर्ण, दुसरी धाव आणि चेंडू गेलेला आहे तो सीमा रेषा पार. नितेश यांच्या जवळ 4 या धावसंख्येसाठी. लेग बाय मला वाटतं ना, बँड स्प्रे का येस अल्लाद व्यवस्थापक अल्लाद यांनी लगेच तयार राहायचंय. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4 षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या 30, 2 बाद 30 धावा. आता शेवटचं शतक आहे. किशोर कोळी चेंडू हाताळण्यासाठी येतो. शेवटचं शतक. प्रेक्षकांची उपस्थिती देखील वाढत चाललेली आहे. कालचा फायनलिस्ट संघ मनोरी देखील येताना दिसणार आहे आपल्या थोड्याच वेळात. किशोर कोळी आपल्या शतकातील कॅप्टन किशोर कॅप्टन असा या गोलंदाजाला आपण सन्मानित केलेलं आहे. पहिला चेंडू ऑन साइडला येतो. बघा शतरक्षक तिथं लॉयड कोहली आहे आणि या शतरक्षकाकडून खेळ सुटणं देखील कठीण आहे. फलंदाज दिल देखील इथं बाद होतोय. 30 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे तो शिंपोली मास्टर्स या संघाचा. थोडी संधी मला वाटतं आदित्य थोडे बिझी वाटतायत. थँक्यू आदित्य. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज येतो तो प्रतीक ठाकूर. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो. चेंडू होतो बघा लॉयड चेंडूच्या खाली आहे मात्र आणि झेल बघा काही झेल पकडलेला आहे. सोपा झेल पकडून फलंदाज प्रतीक ठाकूर देखील इथं बाद झालेले आहे. प्रत्येक देखील इथं बाद होतोय. याचा अर्थ की 2 चेंडूवर लगातार 2 फलंदाज किशोर यांनी बाद केलेले आहेत. थँक्यू आदित्य. हॅट्रिक बॉल आहे आणि स्ट्राईक वर फलंदाज येतो अमोल हा फलंदाज आला हॅट्रिक बॉल साठी. येस चांगला चेंडू जातोय फर्स्ट त्या दिशेने. शतरक्षक उभा आहे इथं दिनेश याच्याकडून शतरक्षण झालेलं. एकच धाव मिळते. एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 31 या धाव संख्येवर. हॅट्रिक बॉल होता. हॅट्रिक बॉल अमोल यांनी फेस एक धाव काढलेली आहे. धाव संख्या 31 वर जाऊन पोहोचलेली आहे. 31 धाव संख्या. फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एखाद्या चौकार षटकार येतोय की बघायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू कार्पेट शॉट लॉंगॉनच्या दिशेने येतोय. लॉयड कोहली चेंडूच्या खाली. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी देखील धाव बघा. थोडं लॉयड यांना भरपूर वेळा त्यांना दुखापत झालेली आहे. अक्षाला जर तुम्ही बघितलं त्याचा खांदा ठेवला होता शतरक्षण करता वेळी, त्याच्यापासून तो थोडा दुःखग्रस्त झालेला आहे. मात्र 2 धावा मिळत आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली 33 या धावसंख्येवर. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर मिमेश कुमार माळी तयार आहे. आता मात्र किशोर यांच्याकडून थोडा स्क्वेअर मारा होतोय. वाईटचा इशारा तर येईलच मात्र पण तिथं मिमेश हा सांगतोय की मी स्ट्राईकवर आहे 2 बॉलासाठी. त्याच्यामुळे 1 धाव मिळते ती अवंतरच्या रूपात. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. मिमेश खेळण्यासाठी सज्ज. 9 धावा त्याने आतापर्यंत केले. 7 चेंडूला तो सामोरे गेलेले. त्याच्यामध्ये 1 चौकार आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू तर मात्र बिग हिट आहे. शतरक्षक रुपेश याच्या हातात येतो आणि फलंदाज मिमेश देखील इथं बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी या शतकामध्ये किशोर यांच्याकडून झालेली आहे. आदित्य 1 मिनिट थांबायचं.
मंडळाचे सचिव शिंपोलीचे प्रमोद पाटील यांनी इथे यायचंय प्लीज. प्रमोद पाटील तुमच्यासाठी विश्वस्त थांबलेले आहेत. चेंडू टाकला जातोय पुन्हा जोसेफ रॉड्रिग्स यांच्याकडून इशारा वाईटचा येतो. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली धावसंख्या झाली ती 35 या धावसंख्येवर. लास्ट डिलिव्हरी टू गो ऑफ द 5th ओव्हर. पुन्हा एकदा चेंडू मात्र बघूया अपील केली जाते. अपीलवर परिणाम काय आहे बघायचंय. एक धाव तर मात्र पूर्ण केली गेलेली आहे आणि फलंदाज एक की काय आऊट दिलेला असं वाटतं मला वाटतं. येस आऊट झालेलं आहे. खूप वेळ लावला जोसेफ रॉड्रिग्स सराने आणि फलंदाजाला आऊट इथं ठरवलेलं आहे. या षटकामध्ये 4 फलंदाज बाद केले ते किशोर याने 5 धावा देऊन टोटल धावसंख्या झाली ती 35. 6 बाद 35 धावा आणि 36 धावेचं टार्गेट भाटी मास्टर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. आता थोडा तुमच्या समोर डीजे वाजेल आणि डीजे नंतर पुन्हा लाईव्ह कॉमेंट्री कडे आपण हेमंत पाटील सर येणार आहेत. आदित्य आपण बघतोय की 25 मिनिटाचा जो वेळ होता तो वेळ 23 मिनिटांमध्ये 5 षटकं संपले. चांगली गोष्ट आहे. असेच सामने व्हायला हवेत. अजूनपर्यंत काही सामन्याचा खेळ बाकी आहे. मात्र बघूया आता हेमंत पाटील आपल्या समोर समालोचना आणणार आहेत. त्यांच्याजवळ मी माईक देतोय. खूप खूप धन्यवाद मनोजी. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आयोजित मास्टर्स चषक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. होळी आगरी एकता समाज मंडळ यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय आणि आपल्या मंचावर आपण बघतो उपस्थित आहेत या मंडळाचे विश्वस्त मान्य श्री मुकेशभाई भंडारी आणि त्यानंतर आपण बघतो या मंडळाचे खजिनदार मान्य श्री संजय भाई भंडारी हे सुद्धा उपस्थित दिसतात आणि त्यांच्या जोडीला इतर प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. संदीपजी भंडारी हे सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमोदजी पाटील सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम एव्हरीबॉडी. त्यानंतर आपण बघतोय सतीशजी पाटील हे सुद्धा आपल्याला दिसतात आपल्या मुख्य मंचावर. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा सामना आपण बघतो क्वार्टर फायनल सामना आहे. शिंपोली मास्टर विरुद्ध भाटी मास्टर या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र एक सूचना आहे या मंडळाकडून एक सूचना आहे. कारण ही जी टुर्नामेंट आपण बघतोय ही या सीझनची ही 12वी टुर्नामेंट आहे. 13वी टुर्नामेंट 30 आणि 31 मार्च या 2 दिवसांमध्ये शिंपोलीच्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल शिंपोली मास्टर यांचं जे आयोजन असेल. मात्र एक जी स्पर्धा आहे ती स्पर्धा आपली आउट ऑफ मुंबईच्या बाहेर आपली जी स्पर्धा होत असते ती स्पर्धा 8 जून आणि 9 जून ही तारीख आपण सध्या डिक्लेअर केलेली आहे. लोणावळ्याची ही स्पर्धा असेल आणि लोणावळ्याची या स्पर्धेमध्ये 8 आणि जून या 2 दिवसामध्ये ती स्पर्धा होईल. तारीख मागे पुढे करू शकता. मात्र तुमचं रिप्ले येणं फार गरजेचं आहे. व्हॉट्सअप जो ग्रुप आहे आपला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुमचं मेसेज यायला पाहिजे, रिप्ले यायला पाहिजे की हीच तारीख आपली बरोबर आहे की याच्या मागे किंवा पुढे आपण तारीख करू शकतोय. मात्र तुमचं उत्तर येणं फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे लोणावळ्याची जी आपली स्पर्धा आहे ती स्पर्धा आपण यशस्वीपणे पार पाडू शकतोय. कारण जर आपण ही तारीख जर घेतली तर तो त्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम आपला जो ग्राउंड आहे तो ग्राउंड बुकिंग करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. म्हणून सर्व जे संघ आहेत या कोळी आगरी एकता समाज मंडळामध्ये जेवढे संघ आहेत तेवढे संघांना विनंती असेल की आपण कृपया कळवायचं आहे की 8 आणि 9 जूनला ही तारीख बरोबर आहे की नाही याचं रिप्ले आपण व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही देऊ शकता.
आपण बघतो कोळी आगरी एकता समाज मंडळ जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही रिप्ले करून कळवू शकता तुम्हाला कोणती तारीख चेंज करायची आहे की याच तारखेला आपण लोणावल्याची स्पर्धा पूर्ण करणार आहोत. छोटं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. जर आपण बघितलं तर सुरुवातीला बॅटिंग केली, कॅचच्या रूपाने जास्त विकेट गेल्या, मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट लगातार पडले, जवळजवळ 6 विकेट गेले चिंपोली मास्टर टीमचे 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 7च्या सरासरीने फक्त आणि फक्त धाबा जमवल्या चिंपोली मास्टर टीमने. त्या 35 आणि 36चं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी भाटी मास्टर टीम समोर. मागच्या मॅच मध्ये 45 जे टार्गेट दिलं होतं ते डिपेंड केलं होतं चिंपोली मास्टर टीमने. मात्र यावेळेस त्यापेक्षा 10 रन अद्यापही कमी आहेत. 30 बॉल मध्ये 36 डिपेंड करणं कठीण काम आहे. मात्र हे कठीण काम सोपं करून दाखवतात की नाहीये ते आपल्याला बघायचं आहे. विनोद गोलंदाजी मार्कवर येतोय. विनोद पांडारे गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला आहे रुपेश कोळी जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. यावेळेला दिशा दाखवली पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या 1 रनने ऑफ द मार्क होतोय फलंदाज रुपेश आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते 1 रनने. जास्त मोठे फटक्यांची आवश्यकता नाहीये. आपण बघतोय मंडळाचे खजिनदार माननीय श्री किशोरजी केणी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम किशोरजी केणी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आलेली आहे. सुरुवात सिंगलने एक चांगली सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना भाटी मास्टर टीम. भाटी मास्टर विरुद्ध चिंपोली मास्टर असा हा सामना बघतो आपण. पुन्हा एकदा थोडासा बॉडी लाईनचा बॉल होता. काय जबरदस्त स्टेअर केलाय बॉलला. डीप गलीच्या दिशेने बॉल अडवला जातोय. 2 रन पूर्ण आहे. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे 3 रन या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. आणि या 3 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 4 रन. चांगली सुरुवात, अप्रतिम सुरुवात, वाखाणण्याजोगी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते भाटी मास्टर टीमची. विजयाच्या दिशेने अग्रसर जर तुम्हाला व्हायचं असेल तर टिकून बॅटिंग करावी लागेल. मोठे फटकेबाजीची आवश्यकता नाहीये. सिंगलने डबलने मॅच विजय होऊ शकेल. तर दुसऱ्या बाजून जर आपण विचार केला चिंपोली टीमला विकेट घ्यावे लागतील, कमीत कमी रन द्यावे लागतील तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये येईल. पुन्हा एकदा बघितलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा एक चांगला ड्राईव्ह आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा 2चा कॉल. थोडीशी सुस्ती दाखवली फिल्डरने आणि त्याचा लगेचच फायदा उचलला. 2 रन कंप्लीट केल्या दोन्ही सुद्धा फलंदाजांनी. स्कोर जाऊन पोहोचतोय 6 वर. सेन्सिबल क्रिकेट, अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही सुद्धा बॅटर कडून एका बाजूने रुपेश कोळी आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जयराज भाटकर. हे 2 ओपनिंग बॅटर आहेत. त्यांना माहिती आहे मोठे फटक्यांची आवश्यकता नाहीये. सिंगलने डबलने मॅच विन होऊ शकतात. आतापर्यंत रिस्की शॉट खेळलेला नाहीये या 3 बॉल मध्ये दोन्ही सुद्धा बॅटरने रुपेश आणि जयराज. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा विनोद पांडारे. हो, यावेळेला हुक करत सुद्धा टॉप पिच लागतोय. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने आणि अशा प्रकारे 2 रन डिक्लेअर झोन मध्ये 2D मध्ये बॉल जातोय. 2 रन डिक्लेअरच्या रूपाने येतील. 2 रनने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 8 रन. 7 पेक्षा थोडस जास्त सरासरी 7.20च्या सरासरीने वाटचाल करायची होती ही मॅच जिंकण्यासाठी. मात्र पहिल्या 4 बॉल मध्ये 8 रन आलेले आहेत स्कोर बोर्डवर. अप्रतिम सुरुवात, जबरदस्त सुरुवात, एक देखणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते भाटी मास्टर टीमची चिंपोली टीम समोर खेळत असताना. पुन्हा एकदा विनोद आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म विथ द विकेट. ऑन ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. वाईड स्पीड ऑन द बॉल. डीप मधून फिल्डर जातोय. चांगलं प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल, रन आउटची संधी आणि या ठिकाणी आउट होऊ शकलं असतं मात्र स्ट्राइक एंडला थ्रो केला. खराब रणनीती या ठिकाणी. विनोद याची लक्ष नव्हतं विनोदचं की नॉन स्ट्राइक एंडला विकेट जाऊ शकले असते. मात्र क्रिकेट मध्ये जर आणि तरला अर्थ दिले जात नाहीये. 2 रन या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 ने स्कोर जातोय डबल फिगर मध्ये 10 वर. 10 विदाउट लॉस.
पुन्हा बॉलिंग मार्कवर विनोद शेवटचा बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला आहे रुपेश कोळी. पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह आहे. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल जातो. 1 रन कंप्लीट केली जाते. या 1 रनने स्कोर मध्ये होतो बदल. स्कोर जाऊन पोहोचतो 11 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि 35चं टार्गेट चेस करत असताना स्कोर झालेला आहे भाटी मास्टर टीमचा 11 वर. कुठलाही विकेट नाहीये. ही जी सुरुवात आहे ही सुरुवात अतिशय दमदार सुरुवात म्हणावी लागेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी सुरुवात आहे भाटी मास्टर टीमची. दिनेश येईल दुसरा बॉलर. विनोदच्या नंतर दिनेश पंधारे हा नवीन येतोय. 5 मॅच आतापर्यंत केलेल्या 32 रन खर्च. एव्हरेज 8चा 16. विनोद छोटी मुलं जी ग्राउंड मध्ये खेळतात त्यांना विनंती आहे की तुम्ही ग्राउंड मध्ये खेळायचं नाहीये. मागे जी छोटे मुले ग्राउंड मध्ये खेळतात ग्राउंडच्या बाहेर जा तुम्ही खेळण्यासाठी. पहिला बॉल दिनेश पंधारे. बॅट टू द बॉलर. आपल्या फॉल्ट मध्ये चांगली फिल्डिंग करतोय. कव्हरला कोणी फिल्डर नव्हतं त्यामुळे डिरेक्ट हिट केलं नव्हतं. नाहीतर डिरेक्ट हिटने कदाचित विकेट जाऊ शकले असते. दिनेश कमबॅक करावं लागेल. दिनेशला गुच्छामध्ये विकेट मिळवावी लागतील मॅच मध्ये परत येण्यासाठी शिंपोली टीमला. इनसाइड आउट शॉट इनफिल्डच्या वरून चांगला फटका. डीप कव्हरच्या दिशेने बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रन चढी चौकार. वॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका रुपेश कोळीच्या बॅट मध्ये येतोय. बावीस बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच विजयाच्या दिशेने अग्रसर होताना दिसतो आपल्याला भाटी मास्टर टीम. ही क्वार्टर फायनल मॅच आपण बघतोय. दोन्ही टीमने एक राऊंड जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. या अगोदर आपण बघितलं सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे तो धारिवली टीमने. आणि या मॅच मधून जी टीम जिंकेल ती धारिवली टीमच्या जोडीला लढत देताना दिसेल सेमी फायनल मॅच मध्ये. अच्छा लॉट मधला शेवटचा सामना त्यानंतर मेगा फायनल सामना पाहायला मिळेल आपल्याला. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगांच्या दिशेने बॉल येतोय. चांगली फिल्डिंग करतोय वाईडिश लॉंगांचा फिल्डर नील. फक्त 1च रन मिळते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर 16 रन्स. एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळते. आणि एक जमेची बाजू अशी आहे की कुठलाही विकेट गेलेला नाहीये भाटी मास्टर टीमचा. 16 वर 0 विकेट. पुलटॉस बॉल थोडस शॉर्ट आहे. या ठिकाणी नील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतोय. एक सिंगलच मिळेल पुन्हा एकदा. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्ड वर 17 रन्स. 36चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. इक्वेशन जर आपण बघितलं आता तर 19 रन हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक 20. पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राइव्ह. मिडॉनच्या दिशेने रनआउटची संधी. विकेट जाईल. पहिला गडी बाद होतोय. रुपेश कोहली इज आउट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगला थ्रो. आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय भाटी मास्टर टीमचा. रुपेश कोहली इज आउट. नवीन बॅटर जातोय. स्वतः कॅप्टन जातोय किशोर कोळी. जास्त प्रेशर नसेल कारण 35चं टार्गेट चेस करायचं आहे पाटी मास्टर टीमला.
19 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल टू रन इक्वेशन आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दिनेश पंधारे. पुढला ऊन कट करायचा प्रयत्न. प्ले अँड मिस. डॉट बॉल जातोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटी मास्टर टीमचा स्कोर आहे 17 वर 1 विकेट. मागच्या पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण बघितलं तर 11 रन्स आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 रन्स खर्च करतोय गोलंदाज दिनेश. याच प्रकारे जर गोलंदाजी केली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येऊ शकेल शिंपोली मास्टर टीम. शिंपोली मास्टर टीम मध्ये जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी लाईन आहे. हे षटक महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये विकेट आणि जर कमी रन्स दिल्या तर शेवटच्या 2 षटकामध्ये मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकेल. गोलंदाजी मार्कवर जितेश ते 8 मॅच आतापर्यंत खेळलेले आहे आणि विकेट मिळालेली नाही जितेशला. हा विकेट टेकर गोलंदाज नाहीये मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी करतोय जितेश कोळी. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातो. फिल्डिंग आपण पाहूया. गलीमध्ये एक फिल्डर आहे. डीप कव्हरच्या दिशेने एक फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय सर्कल मध्ये दिसतोय. एक लॉंग ऑफ थोडासा वाईडिश एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. पहिला बॉल. हो चांगला बॉल होता यावेळेला. विकेट किपर चुकतोय. थोडासा जवळून विकेट किपिंग करताना दिसतोय. या पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट. 1 रनने स्कोर जाईल स्कोरबोर्ड वर 18 रन्स. बॉल शिल्लक 17 आणि 18 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच हे षटक जर चांगलं टाकलं तर नक्कीच मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल शिंपोली मास्टर टीम. 17 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टार्गेट तर मोठं नाहीये मात्र कधी कधी छोटं टार्गेट मोठं होत असते. चांगला फटका यावेळेला मात्र फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होतोय. स्लो झाला थ्रो. थोडासा खांद्याला असं वाटतं की थोडस दुखापत आहे. जो एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आहे त्याच्या. 1 रन पूर्ण केली जाते. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर 19 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल जितेश कोळी. हो यावेळेला अपील केली जाते आणि अशा प्रकारे विकेट या ठिकाणी जातो. क्लीन बॉलच्या रूपाने विकेट जाईल. कॅप्टन किशोर इज आउट. लॉइड कोहली येतोय नवीन बॅटर. दुसरा गडी बाद होतोय आणि खरोखरच हे षटक जितेश कोळी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसतो आपल्याला. स्विच करायचं होतं यावेळेला. जोरदार अपील कॉटबॅनची. सगळे आपण बघितलं तर प्लेयर आनंदित आहेत मात्र या ठिकाणी धाव घेतली जाते. काय डिसिजन आहे अंपायरचा. नॉट आउट. भरपूर जोरदार अपील होती. सर्वच्या सर्व फिल्डर आपण बघितलं अपील मध्ये मग्न होते. त्याच दरम्यान आपण बघितलं तर या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली दोन्ही सुद्धा बॅटरने आणि 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर 20 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा जितेश. अतिशय चांगली गोलंदाजी जितेशची. आतापर्यंत फक्त 2 रन खर्च करतो या 4 बॉल मध्ये जितेश कोळी. हो पुन्हा एकदा बघितलं फ्लाइट दिली होती. रनआउटची संधी आहे मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट केली जाते. डेंजर एंड कडे धावत होता जयराज भाटकर. जयराज जाऊन पोहोचतो 6 वर
आणि टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 21 रन, 21 लॉस ऑफ 2 विकेट. लॉयड स्ट्राइक एंडवर आहे, शेवटचा बॉल घेऊन जातोय जितेश. हुक करत होतं या बॉलला, बॉल जाईल विकेट किपरच्या मागे. लॉंग स्टॉपच्या दिशेने 2 रन डिक्लेअर मध्ये 2D मध्ये बॉल जातोय. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर भाटी मास्टर टीमचा स्कोर आहे 23 वर 2 विकेट, उर्वरित 12 बॉल शेष आणि 12 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. अमोल येतोय बॉलिंग मार्कवर. मागचा मॅचचा हिरो ठरला होता अमोल. मॅन ऑफ द मॅच मिळाली होती अमोलला आणि तोच अमोल आपण दिसतोय ज्याने टी शर्ट परिधान केलेले मॅन ऑफ द मॅच चे. या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करावी लागेल आपल्या टीमला सुस्थितीमध्ये आणण्यासाठी अमोल याला. लेग ब्रेकचा बॉल हवेत आहे, कॅचची शक्यता, चांगला कॅच, विकेट जाईल. निलेशने हा कॅच पकडला. अशा प्रकारे पहिल्या बॉलवर विकेट मिळवताना दिसतोय गोलंदाज अमोल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, पलटवार करण्याची सुरुवात केलेली आहे शिंपोली मास्टर टीमने. अमोल कुलाय याने पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, अतिशय सुंदर कॅच घेतला तो निलेशने. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. लेग ब्रेक गोलंदाजी करतोय अमोल. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर मॉरिस कोळी सध्या दिसतो स्ट्राइक एंडवर. ओ यावेळेला थोडस उलट्या दिशेने हा शॉट लागताना दिसतोय. पॉइंटला बॉल, रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे. 2 रन कंप्लीट. मॉरिस आपलं खातं ओपन करतो. या 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 25 रन, 10 बॉल आणि 11 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉल 11 रन्स. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल अमोल कुलाय. 10 बॉल 11 रनची आवश्यकता. भाटी मास्टर रिक्वायर 11 रन्स इन 10 बॉल्स. फ्लाय दिली, फुल टॉस घेऊन खेळलाय. एक्स्ट्रा गावला फिल्डर आहे, चांगला थ्रो, मात्र तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यस नो वेटचं चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं मॉरिस आणि लॉयड या 2 फलंदाजामध्ये. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्डवर 26 रन्स, 9 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. हो या वेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. शॉट फाईन लेगला बॉल 1+1 2 रन. वाईटच्या रूपाने 2 रन ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. बॉल टू रन इक्वेशन आता येईल. एक्स्ट्रा रन थोडस एक्स्ट्रा रन या ठिकाणी संकटामध्ये नेऊ शकेल शिंपोली टीमला. सुरुवात या षटकाची चांगली झाली होती. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला होता, त्यानंतर सिंगल आणि डबल येताना दिसतात या ओव्हर मध्ये. लेग ब्रेक आहे, पुन्हा एकदा ऑन दी अप खेळला जातोय. कव्हर मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग, मात्र 1 रन साठी रोखू शकत नाही निलेश. 1 रनने स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 29 रन्स. 29 लॉस ऑफ 3 विकेट. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. 8 मध्ये 7 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. हुक केलं या बॉलला, पाठवून दिलंय फाईन लेगच्या दिशेने.
जास्त रन मिळणार नाहीये, फक्त एकच रन मिळेल. 7 बॉल शेष, 6 रनची आवश्यकता. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा 1 बॉल अद्याप शेष आहे. गोलंदाज अमोल कुलये यांच्या गोलंदाजी बदला. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळायचं होतं. अतिशय चांगला वेगवान बॉल टाकतोय अमोल. ओव्हरची होती समाप्ती. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. नक्कीच हा सामना एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 7 रन खर्च केले. मात्र शेवटचा गोलंदाज कोण येईल? शेवटचा जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला 6 रन डिपेंड करावे लागतील. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. फिल्डिंग जर आपण बघितली चिंपोली टीमची आज फिल्डिंग अतिशय चांगलीच आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे नक्कीच गोलंदाजी कुठल्या प्रकारे होते शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. 6 बॉल 6 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी भाटी मास्टर टीमला. भाटी मास्टर विरुद्ध चिंपोली मास्टर असा हा सामना आपण बघतोय. हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. बघूया शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता बॉलर येईल चिंपोली मास्टर टीम कडून. कोण तो गोलंदाज आहे जो गोलंदाज 6 रन डिपेंड करू शकेल. वेळेबद्दल सहकार्य करा. फक्त 25 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मिनेश येतोय. मिनेश माळी स्वतः कॅप्टन आहे. बॉलिंग मार्कवर मिनेश माळी बॉलिंग मार्कवर. शेवटच्या 6 बॉल मध्ये 6 रन डिपेंड करायचे आहेत मिनेश माळी याला. बघूया 6 रन डिपेंड करतोय की नाही मिनेश माळी. पहिला बॉल. हो चांगला बॉल या वेळेला. फुलटॉस होता. रन आउटची संधी आहे. काय होईल या ठिकाणी? आणि अशा प्रकारे एक सिंगल कंप्लीट केली जाते. विकेट किपरची होते चुकी, कारण डॉट बॉल वर या ठिकाणी रन मिळताना दिसते आपल्याला. डॉट बॉल केलं असतं थोडस प्रेशर वाढू शकलं असतं भाटी मास्टर टीम वर. मात्र एक छोटी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात तरी सुद्धा बॅटर. 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी भाटी मास्टर टीमला. प्रत्येक धाव ही अतिशय महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. शेवटचे 5 बॉल वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. याच्यानंतर अद्याप 2 मॅचेस बाकी आहेत. लक्षात घ्या 2 मॅच अद्याप बाकी आहेत. एक सेमीफायनल आणि एक फायनल. या मॅच मधून जो टीम जिंकेल तो लढेल धारवली मास्टर टीमच्या जोडीला सेमीफायनल मॅच मध्ये. बघूया कोणती टीम सेमीफायनल मध्ये जाईल. चिंपोली मास्टर की भाटी मास्टर. दोन्ही टीमला समान संधी आहे सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. फुलेंचा बॉल ऑनसाइडला टर्न करत होता आणि हा विकेट. रन आउट च्या रूपाने गडी बाद. एलपीडब्ल्यू च्या रूपाने हा विकेट जातोय आणि अशा प्रकारे हा गडी बाद होतोय.
आंबा डिसिजन कळवा आपला. चला अवेलेबल आपण सहकार्य करायचं आहे. तोपर्यंत आपण बघतो स्कोर जर आपण पाहिला स्कोर बोर्डवर आहे 31-4. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण बघतो मास्टर क्रिकेट. आणि पहिल्यांदाच मी या मालवणी परिसरामध्ये आलोय आणि अतिशय चांगलं असं मैदान आपल्याला पाहायला मिळालं. मुंबईच्या लागून असे मालवणी गाव आहे आणि मालवणीचं जे क्रिकेट आहे रेग्युलर क्रिकेट आमच्या कामन परिसरामध्ये मालवणीची टीम जी आहे ती टीम भरपूर वेळा खेळण्यासाठी गेलेली आणि भरपूर वेळा त्यांनी मॅचेस जिंकलेल्या ट्रॉफी जिंकून आलेली आहे मालवणी टीम. आणि नक्कीच त्याच टीमने बनवलेले हे ग्राउंड आहे प्रमोद पाटील अँड कंपनी. त्याच्यानंतर राकेश रुपेश कोळी प्रमोद कोळी अँड रुपेश कोळी अँड कंपनी ही जी टीम आहे पूर्ण टीम मालवणीची टीम आमच्या वसई पूर्व पट्टीमध्ये खेळण्यासाठी भरपूर वेळा येत असताना एक टीम मध्ये एक मजबूत टीम एक चांगली टीम म्हटली जाते आणि त्यांचंच एक ग्राउंड आपण बघतो ज्या ग्राउंडवर ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. चला वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. लगेच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. पंच आपला डिसिजन लगेच कळवा आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. फलंदाज होतोय बाद. इक्वेशन आपण बघूया आता. 5 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 4 बॉल 5. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. नक्कीच ही मॅच एक जबरदस्त रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाटी मास्टर्स टीमला आता नवीन बॅटर येतोय निशांत कोळी. 5 मॅच आतापर्यंत खेळलेला आहे.
4 मध्ये 5 रनची आवश्यकता. चार बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. 1 रन काढलेला आहे. ओके, 1 रन आहे म्हणजे 4 मध्ये 4 ची आवश्यकता. आउट दिला असेल तर रन कसा आहे मला हे समजत नाही. रनआउट दिलेले आहे. दुसऱ्या रनला रनआउट दिलेले आहे. त्यामुळे नक्की 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 4 रन. मिनेश माई पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. लॉइड आउट झाले आणि नवीन बॅटर यावेळेस येतो बॅटिंग साठी निशांत. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. जबरदस्त फटका, पंच केला बॉलला, पाठवून दिला स्पीपर कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मॅच इज फिनिश. जबरदस्त शॉट, विजय चौकार येतोय निशांतच्या बॅट मधून आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकते भाटी मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन भाटी मास्टर अँड हार्ड लक चिंपोली मास्टर टीम. धारवली मास्टर टीमचा कॅप्टन आणि भाटी मास्टर टीमचा कॅप्टन. आपण लगेच या टॉस साठी वेळ वाया घालवू नका. लगेच टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन लगेच या.